नमस्ते. अक्षय तृतीयाच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत आमरस व पुरी. उकडलेल्या बटाट्याची भाजी, आळूची वडी, भात, वरण व कुरवड्या, पापड्या हे पण तळणार आहे. तर अक्षय तृतीयाच्या निमित्त एवढे सर्व पदार्थ बनवणार आहे. तर तुम्ही सर्वांनी पहा. आळूची वडी बनवण्यासाठी बेसनमध्ये मिरची, लसूण आणि जिरे टाकून बारीक करून घेतलेले आहे. ते 1 चमचा टाकलेला आहे. 1 चमचा मीठ टाकलेला आहे. भिजत टाकलेले आहे. तीही आपण या आळूच्या वडीत टाकायचे आहे. चिंचेचा कोळ, अर्धा चमचा हळद, थोडीशी हिंग पावडर. चिंचेचा कोळ टाकल्यामुळे आळूची पानं चरचरत नाहीत. पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्या आळूच्या पानांना भरवूया आपण. आता हे सर्व आंबे मी असे कट करून घेतले. आता ह्याचा गर काढून आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ. हा सर्व गर आपण बारीक करून घेऊया मिक्सर मधून. आणि हे मी 5-6 विलायची घेतलेली आहे. तेही याच्यात सोलून टाकते म्हणजे छान बारीक होईल. पहा किती छान असं बारीक झालेलं आहे. मिक्सर मधून मी बारीक करून घेतलेला आहे आंब्याचा गर. हे पहा आपला आमरस कसा छान झालेला आहे. आता आपल्या आवडीनुसार साखर टाकायची आहे. ही साखर घेतलेली आहे मी. एवढी नाही टाकणार, आपल्या आवडीनुसार टाका. मग छान असं मिक्स करून घ्यायचं चांगली साखर. थोडंसं अगदी मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे चव खूप छान रसाला येते आमरसाला. आता आपला आमरस होईपर्यंत आळूच्या वड्या ही वाफलून झालेल्या आहेत. आता त्या फ्राय करून घेऊया तेलात थोडंसं तेल टाकून. आता पुऱ्या तळून घेऊया आपण. पाहू शकता पुरी कशी टम्म फुगली आहे. आमरस व पुरी खायला एकच नंबर लागते. तुम्हीही करून पहा. आता आळूच्या वड्या फ्राय करून घेऊया. मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. यात कढीपत्ता टाकू, थोडेसे जिरे छान तडतडल्यानंतर ह्या आळूच्या वड्या टाकून घेऊ. नंतर छान फ्राय करून घ्यायची. पाहू शकता तुम्ही अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मी किती सुंदर स्वयंपाक केलेला आहे. आमरस, पुरी, आळूची वडी, भात, वरण. हे वरण आहे. रेसिपी आवडल्यास अनुराधा व्हेज रेसिपीला लाईक व शेअर करायला